रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचं चिंतन आपण करतो आहोत. जीवाला आल्हाद देणारं, जीवाचं दुःख दूर करणारं असं हे चरित्र. कथाभाग चालू आहे. मारुतीरायाला इंद्रजिताने ब्रह्मास्त्रामध्ये बद्ध केलेलं आहे. आणि मारुतीरायाला रावणासमोर आणून उपस्थित करतात. रावणासमोर उपस्थित केलं. ती रावणाची आणि मारुतीरायाची पहिली भेट आहे. मारुतीरायाने रावणाला पाहिलं, रावणाने मारुतीरायाला पाहिलं. कुणीतरी एक वानर आहे एवढंच मारुतीरायाला कळलं होतं, रावणाला कळलं होतं. बाकी गोष्टींचा विचार रावणाला माहिती नव्हता. मारुतीरायांचं नेमकं काय सामर्थ्य आहे हे रावणाला काही कल्पना नव्हती त्याची. मारुतीरायाला पकडलं, रावणाच्या समोर अजून आणून उभं केलं. रावणाला बघितल्यानंतर, मारुतीरायांना बघितल्यानंतर सभा भरलेली आहे. मारुतीराय सभेमध्ये उपस्थित आहेत. आणि मारुतीरायांना बघितल्यानंतर रावणाने मारुतीरायांना विचारलं, कोण आहेस, कोण आहेस तू? भर सभेमध्ये मारुतीरायांनी रावणाला जे उत्तर दिलं, त्या उत्तरामध्ये मारुतीरायांनी अनेक गोष्टी साध्य केल्या. बर सभेमध्ये मारुतीराय देवा त्या रावणाला असं सांगतात, ज्याच्या पत्नीचं अपहरण करून तू तिला या ठिकाणी आणून ठेवलेलं आहेस, त्या भगवती सीता मातेच्या रामचंद्राचा मी दास आहे. कुठून कुठं ओळख आहे पहा. मी रामाचा दास आहे असं मारुती बोलले नाहीत. जिचं अपहरण तू करून आणलेलं आहेस, इथं ठेवलेलं आहेस, ती सीता माता, तिचा पती राम आणि त्याचा मी दास. कारण मारुतीराय जेव्हा लंकेमध्ये आले आणि ते जेव्हा फिरत होते तेव्हा सीता मातोश्रींच्या अपहरणाचा फार विचार त्यांना कुठे दिसला नाही. लोक त्याची चर्चाही करत नव्हते. लोकांना त्याच्याशी काही घेणं देणंही नव्हतं. या निमित्तानं मारुतीरायांनी भर सभेमध्ये, रावणाच्या सभेमध्ये रावणाला चोर ठरवलेला आहे की तू काही तुझ्या बळानं, तुझ्या सामर्थ्यानं तिला जिंकून आणलेलं नाहीस, तू तिची चोरी करून आणलेली आहेस. ज्याचा दरबार चालू आहे त्याच्या दरबारात उभं राहून त्याला चोर म्हणून सिद्ध करणं, हे धाडस पहिल्यांदा मारुतीरायांनी दाखवलंय. अरे ज्याची बायको तू चोरून आणलेली आहेस, त्या सीतेच्या नवऱ्याचा मी नोकर आहे, दास आहे. म्हणजे रावणाने हे चोरून आणलेलं आहे हे आता सगळ्या सभेला माहिती झालं. कारण तोपर्यंत काही कोणाला त्याच्याशी काही कर्तव्य नव्हतं. जो रावण नेहमी आपल्या शौर्याच्या वल्गना करतो, जो रावण नेहमी मी असा आहे, मी तसा आहे, मी इतका शूर आहे, मी असं करू शकतो, तसं करू शकतो म्हणून वल्गना करतो, ज्यांच्या समोर आपल्या सामर्थ्याची जाहिरात करतो त्यांच्या समोरच मारुतीरायाने रावणाला उघड केलं की हा नुसता शूर नाही, हा चोरही आहे. रावणाला स्वाभाविक राग आला. इथं कशा करता आलास? मारुतीरायांनी सांगितलं, मी रामचंद्रांचा दूत बनून इथं आलेलो आहे आणि दूत आहे म्हणून तुम्हाला सांगण्याकरता आलेलो आहे की तुम्ही जे काम केलेलं आहे ते चांगलं काम केलेलं नाही. तुम्ही इथं सीता मातोश्रीला पळवून आणलं, चोरून आणलं. रामचंद्र प्रभूंना ते कळालेलं आहे, पण अजूनही तुमची वेळ गेलेली नाही. अजून सावध व्हा. रामचंद्र प्रभूंना शरण जा आणि स्वतःचा जीव आणि स्वतःची लंका वाचवा. मी दूत बनून आलोय.
सुग्रीवाचा उल्लेख मारुतीरायांनी केला. तो करत असताना वालीला ज्यांनी मारलेला आहे ते रामचंद्र प्रभू आहेत असंही त्यांनी सांगितलं. त्याच्या मागची कारण मीमांसा लक्षात घ्या. जे सुग्रीवाचे मित्र आहेत, ज्यांनी वालीला मारलंय, वालीचा वध केलाय, त्या रामचंद्र प्रभूंची सीता तुम्ही पळवून आणली. कारण हा रावण वालीला घाबरत असे. मागे एकदा रावणाला स्वतःच्या सामर्थ्याचा नेहमी गवगवा करावा वाटायचा. असा फिरत असताना एके दिवशी वाली एके ठिकाणी संध्या करत बसला होता. वानर बघून रावणाने त्याला युद्धाचं आव्हान दिलं. मोठी कथा आहे. वालीची संध्या झाल्यानंतर वालीने त्या रावणाला विचारलं, काय म्हणणं काय? त्यांनी सांगितलं, तुझ्याबरोबर युद्ध करायचंय. तर असं सांगतात की वालीने त्याला सांगितलं, अरे माझ्या नादाला कशाला लागलास, तुझं तू बघ, जा इथून, मी काही तुला बोललो नाही, तुझं माझं काही भांडण नाही. रावण म्हणाला, नाही नाही, मला तुझ्याबरोबर युद्धच करायचंय. म्हणल्यानंतर मग वालीने त्याला काखोटीला मारलं असं सांगतात. वालीने रावणाला काखोटीला मारलं, घरी आणलं. घरी त्याला बरेच दिवस बांधून ठेवलं. त्यावेळेला वालीला झालेला मुलगा अंगद हा लहान होता, पाळण्यात होता. तर हा रावण बरा आहे असं म्हणून त्या वालीनं अंगदाच्या पाळण्यावरचा तो चांदवा असतो की नाही, लहान मुलं खेळतात, तो चांदवा म्हणून रावणाला लटकवलं होतं असं वर्णन काही ठिकाणी आलं. तेव्हापासून त्या रावणाने धास्ती घेतली होती वालीची धास्ती. काही जुने कीर्तनकार त्याच्या पुढचंही बरंच काही काही सांगतात, पण असू देत. त्या वालीला ज्याने मारलं त्या रामाचा मी दास आहे हे सांगायचंय. स्वाभाविक रावण रागावला. रावणाने त्याला विचारलं, तू दूत म्हणून आलास ना? आलो. मग माझं एवढं सगळं अशोकवन उद्ध्वस्त कशा करता केलंस? दूत म्हणून दरबारात यायचं. सगळं वन उद्ध्वस्त करून आलास, तुला कल्पना आहे तू माझं काय नुकसान केलंस ते? मारुतीरायांनी सांगितलं, मी ते केलं कारण मला तुमच्याशी प्रत्यक्ष भेट घेण्याकरता दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. ते उद्ध्वस्त केलं म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे. रावण स्वाभाविक रागावला. त्याने सांगितलं सेवकांना, याला मारून टाका. बिभीषण उठले. बिभीषणाने सांगितलं, नाही, दूत हा अवध्य असतो असा राजनीतीचा नियम आहे. दूताला मारायचं नाही. अरे तो दूत आहे, तो त्यांचा निरोप आपल्याकडे, आपला निरोप त्यांच्याकडे देत असतो. त्याला मारून आपल्याला काय मिळणार? दूतच आहे तो. त्याला मारण्यात तात्पर्य नाही. तुम्हाला जास्तीत जास्त त्याला एखादी शिक्षा करता येईल, पण तुम्हाला त्याला मारता येणार नाही. रावणाला मान्य वाचून गत्यंतर नव्हतं. पण बिभीषणाचं हे वचन ऐकून मारुतीरायाच्या मात्र एवढं लक्षात आलं की रावणाच्या सभेमधले सगळेच काही वाईट नाहीत. कुणीतरी नीतीनं चालणारा एखादा माणूस या सभेमध्ये आपल्याला दिसतोय. कुणीतरी राजनीतीचं, राजधर्माचं पालन करणाऱ्या मनोवृत्तीचा कोणीतरी आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे, हरकत नाही. मारुतीरायांनी त्रिजटेच्या स्वप्नावरून काय करायचं ते ठरवलंच होतं. रावणाने आज्ञा केली, हा वानर आहे ना, वानराला त्याच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्वाचं त्याचं शेपूट असतं, ते जाळून टाका. जाळून टाका म्हणल्यानंतर स्वाभाविक सगळे सेवक कामाला लागले. मारुतीरायांनी ते शेपूट वाढवायला सुरुवात केली. ते कापड पुरेना. कुठून 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 कापड आणलं. पुष्कळ वर्णन आहे त्याचं वाल्मिकी रामायणामध्ये. बराच प्रसंग फुलवूनही सांगितला जातो. कुठून कुठून कापड आणलं, तेही कापड पुरेना.
मग राज्यसभेमध्ये बसलेले काही लोक होते, त्याच्यातल्या एका कापड दुकानदारीने सांगितलं माझ्याकडून एक तागा, यांनी सांगितलं माझ्याकडून, त्यांनी सांगितलं त्याच्याकडून. मारुतीरायांनी सगळ्यांचे चेहरे बघून घेतले. ते म्हणाले तुम्ही द्या तागे, मी नंतर बघतो तुमच्याकडे, आत्ता नाही. एकदा शेपूट माझं पेटू देत, मग तुमची दुकानं कशी राहतात ते मी बघतो. शेवटी सगळं कापड संपलं तरी शेपूट पुरेना. मग रावणाने सांगितलं जा रे ते सीतेच्या अंगावरचं वस्त्र घेऊन या. मग मारुतीरायांनी सांगितलं हरकत नाही, थांबा. आणलं ते शेपूट पेटवलं. पेटवल्यानंतर ते पेटे ना, नाथ महाराजांनी मात्र अजून थोडं वेगळं सांगितलंय. वाल्मिकी रामायणामध्ये एवढंच आलंय की ते शेपूट पेटवायचं. त्या रावणाने इंद्रजिताला सांगितलं इंद्रजिता पेटवून दे, इंद्रजिताने पेटवलं. पण भावार्थ रामायणामध्ये असं नाही, ते पेटवलं ते पेटेना. आता पेटेना म्हणल्यानंतर त्याला काहीतरी आता अग्नी दिलाय, लावलाय, पण तो पेटवण्याकरता चेतवण्याकरता त्याला काहीतरी वारा घातला पाहिजे. म्हणून रावण स्वतःच पुढे आला आणि त्यांनी जोरात फुंकर मारली. तो एकदम जो भडका उडाला, त्याच्यामध्ये रावणाचं दाढी मिशा जळून खाक, तोंड सगळं काळं झालं. हे वर्णन नाथ महाराजांनी केलंय वाल्मिकी रामायणात, ह्याच्यात भावार्थ रामायणात. पण वाल्मिकी रामायणात असा काही उल्लेख नाही. पण संतांनी मात्र हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी असं म्हणून संतांनी त्याचं वर्णन केलंय. झालं, शेपूट पेटलं. पेटल्यानंतर मग आता अशा पद्धतीनं पेटलेलं शेपूट घेऊन मारुतीराय एकदम उड्डाण करून गेले नाहीत. रावणाने सांगितलं हे जळतं माकड घेऊन आपल्या सगळ्या लंकेमधून याची धिंड काढा. मारुतीराय म्हणाले बरं झालं, मला हेच पाहिजे होतं. एकतर मला सगळं नगरही या निमित्तानं बघता येईल, सगळे रस्ते बघून घेता येतील. मी दूत म्हणून आलोय, तर दूताचं जे काम करणं आवश्यक आहे ते काम मला करावं लागेल. आणि म्हणून मारुतीरायांनी सगळा विचार तिथं केला. दूताची काय कामं असतात त्या अध्यात्म रामायणामध्ये एके ठिकाणी वर्णन करताना रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाचा एक संवाद आहे. त्या संवादामध्ये चांगला दूत कोण, सेवक चांगला कोण हे सांगत असताना रामचंद्र प्रभूंनी 3 सेवकांचा विचार मांडलाय. यो हि मृत्यो नियुक्त सन सदा स कर्मणी दुष्करे. 3 पद्धतीचा विचार आहे. ते सगळाच विस्तार सांगायचं कारण नाहीये. मालकाने सांगितलेलं काम ऐकल्यानंतर त्या कामाच्या अनुषंगानं त्या कामाला उपयुक्त अशी इतरही कामं करतो, तो उत्तम सेवक आहे. सांगितलं तेवढंच काम करतो, हा मध्यम सेवक आहे. आणि सांगितलेलं काम अपूर्ण ठेवतो, त्याला अधम सेवक असं म्हटलंय. मारुतीरायाने विचार केला आपण सेवक म्हणून आलेलो आहोत, तर आपल्याला नुसतं इथं रावणाला निरोप देणं आणि सीतेला भेटणं एवढंच करायचं नाही. आपल्याला जर रामचंद्र प्रभूंना इथं घेऊन यायचं आहे, तर मग आपल्याला या नगराची सगळी माहिती पाहिजे. आपल्याला इथं युद्ध करायचं आहे. मारुतीरायांना बरं वाटलं. सगळ्या नगरातून त्यांना फिरवलं. पेटतं शेपूट घेऊन जेव्हा मारुतीराय फिरायला लागले, तेव्हा फिरता फिरता ते शेपूट अचानक एखाद्या घरात घुसवायचे, आपोआप घर पेटायचं. असं सगळं लंकेचं दहन करत एक एक घर पेटवत, एक एक घर पेटवत मारुतीराय सगळ्या नगरामध्ये फिरले. घराघरावर जाऊन बसले. सगळीकडे आग लावून दिली. जेव्हा ती लंका पेटली तेव्हा स्वाभाविक सगळेच अरे अरे पेटलं पेटलं बाबा, काहीतरी आणा, कुणीतरी पाणी आणा. कुणी आणा, सगळ्यांचीच पेटली होती. माणूस आपलं घर विझवण्याचा प्रयत्न करेल का दुसऱ्याच्या घर विझवण्याकरता पाणी नेऊन देईल? प्रत्येकाचंच घर पेटलेलं होतं. रावणाचं पुष्कळ नुकसान मारुतीरायांनी केलं. ते पेटतं शेपूट घेऊन जेव्हा मारुतीराय समुद्र किनाऱ्यावर आले, तेव्हा मारुतीराय हा विचार करतात की आपल्या शेपटाला इतके कापड गुंडाळून ते पेटवून दिलं, पण आपल्याला कुठे याचा चटका बसला नाही. काय कारण असेल? आपल्याला काही चटका बसला नाही असं का? त्याचं उत्तर वाल्मिकी रामायणाने दिलंय. सीतेला जेव्हा कळालं की आपल्याला भेटायला आलेला मारुती यांनी सगळं लंकेचं दहन सुरू केलंय, त्याचं शेपूट पेटवलंय, तेव्हा सीतेने अग्निदेवाला प्रार्थना केली
माझ्या मारुतीला काही होऊ द्यायचं नाही, बाकी काही कर. सगळी लंका जळू देत, माझं काही म्हणणं नाही, पण हनुमंता करता मात्र तू शीतल हो, शांत हो. अग्निदेवतेला प्रार्थना केली. मारुतीरायाने मात्र सगळं पेटवून दिलं आणि आपल्या वडिलांना प्रार्थना केली, बाबा माझं काम झालंय, आता इथून पुढे तुम्ही. ते वायू आहेत, त्याच्यामुळे अग्नी पेटला आणि वायू सुटला, सगळं नगर जळून खाक. मारुतीरायाचं काम झालं, आता इथून निघायचं. मारुतीरायाने विचार केला, एकदा आई साहेबांना भेटू, सांगू आणि निघू. म्हणून मारुतीराय पुन्हा एकदा अशोकवनामध्ये आले. सीता मातोश्रींना भेटले, पुन्हा नमस्कार झाला. सगळं नगर पेटलेलं होतं, कुणाचा पायपोस कुणाच्या पायामध्ये राहिला नव्हता. आता इथून जायचं, सगळीच अंदाधुंदी माजली होती, कुणाचं कुणाकडे लक्ष नव्हतं. मारुतीरायांनी त्या गदारवळामध्ये सीता मातोश्रींना विचारलं, म्हणे आई आता इथं सगळं मी पेटवून दिलंय, कुणालाच कुणाकडे लक्ष द्यायला इथं वेळ नाही. एक काम करू ना, तुम्हीच माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. सगळीच पीडा मिटून जाईल, सगळंच संपून जाईल, मी घेऊन जातो ना तुम्हाला, कारण इथं कुणाचं कुणाकडे लक्ष नाही आहे. सीतेने सांगितलं, नाही म्हणे मारुती, असं करणार नाही, असं योग्य नाही. काय योग्य नाही? रावणाने मला जबरदस्तीनं आणलं, त्यावेळेची गोष्ट वेगळी होती, पण मी स्वतःहून माझे पती माझ्या बरोबर नसताना तुझ्या पाठीवर बसू शकत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की रावणाने मला इथपर्यंत जबरदस्तीनं आणलेलं आहे, ते मला चोरून आणलेलं आहे, छल करून आणलेलं आहे, फसवून आणलेलं आहे. आणि आता जर तू मला तसंच इथून नेलंस तर शेवटी आपल्या पक्षात आणि रावणाच्या पक्षात फरक काय राहिला रे? रावणाने मला फसवून आणलं, चोरून आणलं, तू मला इथून नेताना तसंच नेतोयस, कुणाला न सांगता. रावणाने चोरी केली म्हणून आपण चोरी करायची असते काय? नाही, असं करून चालणार नाही. आणि असं केल्याचा परिणाम असा होईल की माझ्या नवऱ्याचं जे कर्तृत्व आता इथून सिद्ध होणार आहे, ते कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळच येणार नाही. तसं नको. मी इथं आले, माझ्या चुकीमुळे आले, माझ्या नवऱ्याने मला इथून सोडवावं. तू जाऊन फक्त प्रभूंना एक निरोप दे की रावणाचा निपात करण्याकरता तुम्ही इथं यावं, तुम्ही इथं या. रावणाचे सहकारी, रावणाला ज्यांनी ज्यांनी अनुमोदन दिलेलं आहे, रावणाला जे अनुकूल आहे, त्या सगळ्यांचा निपात करा आणि मला इथून घेऊन जा. अजून 2 महिन्याचा अवधी आहे, तोपर्यंत प्रभूंनी इथं यावं असा माझा निरोप दे. मारुतीरायांनी सीता मातोश्रीला समजावलं, आपण चिंता करू नका, पतिव्रतेचे अश्रू कधी वाया जात नाही. मारुतीराय हे बोललेत वाल्मिकी रामायणात, तुम्ही त्याची चिंता करू नका. तुमची जी जी अपेक्षा आहे ती प्रभू पूर्ण करतील, इथं येतील, तुम्हाला घेऊन जातील. आणि मग मी भेटले हे प्रभूंना कळावं याच्याकरता सीता मातोश्रीने आपल्या केसातला चूडामणी काढून मारुतीरायांच्या हाती दिला. मारुतीराय तिथून निघाले. लंकेमध्ये आल्यापासून ते लंकेचं दहन करून लंका सोडून जाईपर्यंत मारुतीरायाने जे कर्तृत्व गाजवलं, जे काही केलं, लंकेचं दहन केलं, शोध केला, जे काही सगळे रस्ते बघून ठेवले, काय जे काही केलं, त्या सगळ्यातून रावणावरचा अर्धा विजय निश्चित झाला होता. इतकं कर्तृत्व त्यांनी गाजवलं. याच्यामध्ये अनेक गोष्टी कळाल्या आहेत, अनेक गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. गंमत काय झाली या सगळ्यामध्ये? रावणाने सीतेला पळवून आणलं हे नगराला कळालं, त्याच्यामुळे त्याचा दूत येऊन हे नगर जाळून चालला हेही नगराला कळालं. आणि त्याचा परिणाम असा असतो, एक सामाजिक परिणाम आपण थोडासा त्याचा पहा. एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनाचा दुष्परिणाम जेव्हा सामाजिक जीवनावर होतो, त्यावेळेला स्वाभाविक समाजाच्या अंतःकरणात त्या व्यक्तीबद्दलची द्वेषभावना निर्माण होत असते.
एका माणसामुळे जेव्हा आपल्याला सहन करावं लागतं तेव्हा आपण तरी काय करतो? काय माणूस आहे, कळत नाही का? त्याच्यामुळे आम्हाला विनाकारण त्रास का? तो माणूसच तसा आहे, मूर्खच आहे, काही नाही, त्याला इथून हाकलून दिलं पाहिजे, गावातून काढून दिलं पाहिजे, असं एक समाज मन तयार व्हायला लागतं. आतापर्यंत रावणाच्या भीतीमुळे जी लंका रावणाच्या मागे उभी होती, आपापली घरं जळल्यामुळे शेवटी माणसं हेच म्हणणार की त्यांच्यामुळे आम्हाला त्रास झाला ना, मग असला राजा आम्हाला नको. रावणाच्या विरोधात मन निर्माण करणं, समाज मन निर्माण करणं, हे एक काम मारुतीरायांनी सामाजिक अंगाने इथं केलंय. थोडा विचारच आहे, मास सायकोलॉजी ज्याला म्हणतात त्याचा विचारच मारुतीरायांनी केला. एका व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनातला काहीतरी घटनेचा परिणाम समाजावर झाला की दुष्परिणाम झाला की समाज आपोआप त्याच्या विरोधात जातो. बरं, गंमत अशी होती की विरोधात जाण्याकरता जे नेतृत्व पाहिजे होतं ते नेतृत्व बिभीषणाच्या रूपानं लंकेत उपलब्ध होतं. बिभीषण तिथंच होता जो रावणाच्या विरोधात होता, अशा पद्धतीच्या कर्माच्या विरोधात होता. ते नेतृत्व लंकेत आयतं होतं आणि राजदरबारामध्ये हे वैर किंवा दोघांमधला हा विरोध स्पष्ट झाला होता. त्यामुळे मारुतीरायाच्या मनामध्ये स्वाभाविक हे होतं की या राजसभेमधले जमलेले जे नगरजन आहेत ते स्वाभाविकच बिभीषणाच्या बाजूने उभे राहणार आणि दोन भावाभावामध्ये फूट पडणार. आपण जे नेहमी चिंतन करतो राजधर्माचं, की आपल्याला हवं ते काम करून घेण्याकरता आपण ज्या काही उपाययोजना करतो त्याच्यामध्ये या महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला 4च गोष्टी माहिती आहेत: साम, दाम, दंड आणि भेद. हे मूळ रामायणातलं आहे, हे रामायणातून आलेलं चिंतन आहे. त्याच्या पुढं आणखीन 3 गोष्टी याच्या वेगळ्या रामायणामध्ये आल्या आहेत. मारुतीरायाने 2 गोष्टी केल्या. दाढी जाळली, त्याच्यामध्ये रावणाला दंड झाला, आणि बिभीषणाच्या मनामध्ये वेगळं मत निर्माण केलं. समाजामध्ये बिभीषणाला प्रमुख करून काही मतभिन्नता लंकेमध्ये निर्माण केली. हा बुद्धिभेदाचा एक वापर मारुतीरायाने तिथं केला. पहिल्यांदा रावणाला समजावलं, बाबा ही सीता ज्याची त्याला परत करून टाक. हा झाला सामाचा विचार. दामाचं काही मारुतीराय बोलले नाहीत. दंड सगळ्या लंकेला दिला, रावणाला दिला आणि बुद्धिभेद निर्माण केला. दुसरी गोष्ट मारुतीरायांनी या सगळ्यातून केली ती म्हणजे रावणाच्या अंतःकरणात एक भीती निर्माण केली. बुद्धिभेद झाला, 2 तट पडले, विभागणी झाली, त्याच्यामध्ये समाज मन विपरीत जायला लागलं की वेगळे काहीतरी प्रतिकूलता निर्माण होतेच. स्वाभाविक रावणाच्या मनात एक भीती निर्माण झाली. कारण बोलताना मारुतीराय तिथं असं बोलले की रामचंद्र प्रभूंकडे जी सेना आहे त्या सेनेतला सगळ्यात सामान्य वानर मी आहे. अभिमानानं म्हणाले नाहीत मनोजवम मारुत तुल्य वेगम. ते म्हणाले जी सेना रामचंद्र प्रभूंकडे आहे त्याच्यातला यःकश्चित वानर मी आहे, सगळ्यात सामान्य मी आहे, सगळ्यात दुबळा मी आहे. स्वाभाविक रावणाच्या मनात ही येईल की नाही, त्या सेनेतला सगळ्यात दुबळा जर हे करू शकतो तर स्वतः रामचंद्र प्रभू येतील तेव्हा काय होईल. एक अनामिक भीती मनामध्ये निर्माण होते. त्या भीतीची बीज मारुतीराय तिथं पेरून जातात. आणि आणखीन एक महत्वाचा विचार मारुतीराय करून आले होते या लंका दहनामध्ये, तेही मारुतीरायांनी साधलं. ते म्हणजे जी सीता मातोश्री रामचंद्राच्या विरहामध्ये प्राण देण्याची भाषा करत होती, आता माझं काय होईल याच्याबद्दल तिच्या मनामध्ये अनिश्चितता होती. त्या सीता मातोश्रीच्या मनामध्ये आता माझी सुटका निश्चित आहे याबद्दलचा विश्वास मारुतीरायांनी निर्माण केला. रामचंद्र प्रभूंच्या सगळ्यात आवडीचं काम मारुतीरायांनी केलं असेल तर सीतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलाय की आता हरकत नाही, आता मला कळालंय की त्यांचे काही दूत आहेत, त्यांनी हे केलेलं आहे. एवढं काम मारुतीरायांनी केलं. मारुतीराय तिथून निघाले.
परत आले. परत जेव्हा ऐल तीरावर आले, स्वाभाविक सगळे वानर त्यांची वाट बघतच होते. मारुतीराय आले, सगळ्यांना मोठा आनंद झाला. सगळ्यांनी काही भेटवस्तू त्यांना दिल्याचं वर्णन वाल्मिकी रामायणात आहे. कारण मारुतीराय जेव्हा तिकडे गेले त्यावेळेला जाताना सगळ्या वानरांनी मारुतीरायला सांगितलं, मारुती तू तिथं जा, तू सगळं काम करून ये, तुझ्याकरता आम्ही उपवास करू. कोणी म्हणालं मी एक वेळचं सकाळचं जेवण सोडतो, कोणी म्हणालं मी गोड पदार्थ सोडतो, कोणी म्हणालं मी अमुक अमुक करतो, कोणी म्हणालं मी तुझ्याकरता काही जप करतो, कोणी म्हणालं मी काही आणखीन करतो, काही आणखीन करतो. मारुतीराय परत आले, सगळ्यांना आनंद झाला. उपायनानिच आदाय मूलानिच फलानिच प्रत्यर्चयन हरिश्रेष्ठम हरयो मारुतात्मजम. मारुती परत आला. काही जणांनी भेटवस्तू दिल्या, काही जणांनी त्याला आलिंगन दिलं, काही जणांनी त्याला नमस्कार केला. इकडे आल्यानंतर मारुतीरायने सगळ्यांना सगळं सांगितलं. किष्किंधेला परत निघाले. रस्ताभर मारुतीराय तिथं आपण काय काय केलं, मला काय काय अनुभव आले, आपला सगळा प्रवास वर्णनाचा भाग किष्किंधेच्या वाटेमध्ये सर्व वानरांना मारुतीरायांनी सांगून टाकला. किष्किंधेमध्ये परत आले. किष्किंधेमध्ये आल्यानंतर एक घटना विशेषत्वानं तिथं घडली. किष्किंधेच्या बाहेर त्या वालीनं स्वतःच्या विहाराकरता म्हणून एक मधुबन तयार करून ठेवलं होतं. फळांनी भरलेलं असं ते वन आहे. त्या वनावरती एक दधिमुख नावाचा सेवक ठेवलेला होता. सगळ्यांना कळलं मारुतीराय यशस्वी होऊन आलेत. किष्किंधेत आल्यानंतर अजून जास्त आनंद. एकतर मारुतीरायांनी यश मिळवलं, आपल्या चमूला यश मिळालं, हा भाग आनंदाचा होता. आणि आता किष्किंधा आपली दिसायला लागली, किष्किंधेत आपण पोचलो, आता अजून जास्त जोश येतो. सगळे वानर आनंदानं उड्या मारत त्या मधुवनामध्ये घुसले. आणि मधुवनामध्ये गेल्यानंतर वानरांनी तिथं हलकल्लोळ माजवला. तो सेवक परत आला, दधिमुख पळत आला. तो म्हणाला, अरे अरे, हे वालीने निर्माण केलेलं वन आहे, असं उद्ध्वस्त करू नका, ते त्यांचं वैयक्तिक आहे. त्याने सांगितलं, तू गप रे, तुला काय करायचंय, आम्ही आलोय, आम्ही नाचतोय. कोणी नाचायला लागलं, कोणी झाडावरून उड्या मारायला लागलं, कोणी फळं तोडून खायला लागलं. त्या वनामध्ये वाटेल तशा त्या वानरांच्या क्रीडा सुरू झाल्या. दधिमुखाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्या वानरांनी त्याला दूर केलं. त्याचा नाईलाज झाला. तो तसाच निघाला, सुग्रीवाकडे गेला. मारुतीराय होते बरोबर, जांबुवंत होते, अंगद बरोबर आहे. पण मारुतीराय जांबुवंत हे शांत बसले होते. त्यांनी कोणत्या वानरांना सांगितलं नाही, अरे आपलंच वन आहे, असं करू नका, उद्ध्वस्त करू नका, काही बोलले नाहीत. सगळ्यांबरोबर होते, पण ज्यांना जे पाहिजे ते करू दिलं. दधिमुख जो सेवक होता त्याचा नाईलाज झाला. तो तिथून निघाला, सुग्रीवाकडे गेला. आणि सुग्रीवाला त्याने बातमी दिली. वानर सगळे परत आलेत आणि या वनामध्ये बनवदामध्ये त्याने वाटेल तसा विध्वंस करायला सुरुवात केलेली आहे. हे जेव्हा सुग्रीवाला कळलं तेव्हा सुग्रीवानी पहिला प्रश्न त्याला विचारला, मारुती तिथे आहे का? त्यांनी सांगितलं, हो आहेत, पण शांत बसलेत, कुणालाच ते विरोध करत नाहीत. सुग्रीवानी सांगितलं, झालं, आपण यशस्वी झालो. काय विश्वास आहे मारुतीरायावरचा? अनुमान आहे का? आहे, पण कुणाला काही बोलत नाहीत. तिघही आहेत पण कुणाला काही बोलत नाहीत. सुग्रीवानी सांगितलं, आता एक काम कर, वानरांना ते सगळं उपवन, ती बाग काय उद्ध्वस्त करायची ती करू देत, कोणाला रोखू नकोस, कोणाला बाजूला करू नकोस, काय त्यांना आनंद कल्लोळ करायचा आहे करू देत. फक्त एक काम कर, मारुती, जांबुवंत आणि अंगद या तिघांना निरोप दे की ताबडतोब आम्हाला येऊन भेटा. रामराय उत्सुक आहेत काय झालं हे ऐकायला. तो गेला, त्यांनी सांगितल्यानंतर हे तिघे निघाले. निघाल्यानंतर वाल्मिकी रामायणात तो प्रसंग आता आहे. मारुतीच्या मनात आलं, आता प्रभू विचारणार, मारुती काय झालं सांग. पुन्हा सगळं सांगावं लागणार. आपलंच कर्तृत्व आपल्या तोंडाने बोलून दाखवू नये.
आत्मकृतम पुण्यम व्रतान परिकीर्तयेत अशी शास्त्राची आज्ञा आहे. आपण जे काही चांगलं करत असतो ते आपल्या तोंडाने बोलून दाखवू नये. आत्मकृतम पुण्यम. मी एखादं चांगलं काम केलेलं असेल आणि मीच जर त्याची जाहिरात करत असेल, मी केलं असं म्हणत असेल, तर मी केलं म्हणण्याकरता माणसाला जे तोंड उघडावं लागतं ते उघडलेल्या तोंडातून केलेलं पुण्य निघून जात असतं. त्याच्यामुळे व्रथा न परिकीर्तय, उगीच बोलून दाखवू नका. ते चांगलं करावं, आपल्या जवळ ठेवावं. हिंदीमध्ये म्हण आहे पहा, नेकी कर और कुवे में डाल असं म्हणतात. चांगलं करावं आणि बाजूला टाकून द्यावं, त्याची चर्चा करत बसू नये. कर्मशास्त्राच्या नियमानुसार आपण जेव्हा एखादं चांगलं काम करतो आणि त्याची चर्चा न करता बाजूला टाकून देतो, त्यावेळेला त्या चांगल्या कामाचं पुण्य जेव्हा फलद्रूप होतं तेव्हा ते काही पटीनं आपल्याला फल देतं. कारण कर्म आणि कर्मफल याच्यामधलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं कर्मफल तीव्र होत जातं, असा कर्मशास्त्राचा नियम आहे. मारुतीने विचार केला, हे सगळं आपण सांगायचं बरं नाही, मग काय करावं? त्यांनी अंगदाला सांगितलं, अंगद तू सांग ना. अरे तू युवराज आहेस, तुझं कर्तव्य आहे, तू सांग, तुझा अधिकार आहे, तू आमच्या सगळ्यांचा नायक आहेस. कर्तृत्व जरी सैन्याने गाजवलेलं असलं तरी त्याचं रिपोर्टिंग मात्र त्यांच्या कमांडोलाच करावं लागतं. तू आमचा सगळ्यांचा नायक आहेस, तू हे सगळं प्रभूंना सांगायला पाहिजेस. बघा, एवढं सगळं कर्तृत्व गाजवलंय, पण मीपणानं पुढे येणं मारुतीरायांना माहिती नाही. तू सांग. अंगद म्हणायला सांगायला काही नाही, पण मी कुठं बरोबर होतो म्हणून सगळं बघितलेलं सांगू. मी सांगितलेलं, अरे मी लहान आहे काही झालो तरी, जरी नायक असलो तरी हे जे पुढारी पण माझ्या वाट्याला आलंय ते माझ्या कर्तृत्वानं आलेलं नाही, माझ्या वडिलांमुळे ते कर्तृत्व माझ्या वाट्याला आलंय. वालींनी सांगितलंय मरताना माझ्या वडिलांनी की माझ्या मुलाला अंतर देऊ नका म्हणून सुग्रीव काकांनी मला या युवराज पदावर बसवलंय, माझ्या कर्तृत्वाने बसवलेलं नाहीये. मग ज्याचं स्वतःच कर्तृत्व काही नाही तो दुसऱ्याच्या कर्तृत्वाचं आनंदानं वर्णन कसं काय करू शकतो? मला जमणार नाही. मग दोघांनी मिळून जांबुवंताला सांगितलं, तुम्ही सांगा, तुम्ही मोठे आहेत, तुम्ही कर्तृत्ववान आहेत. ते सांगितल्यानंतर मग जांबुवंतांनी सांगितलं, ठीक आहे, ठीक आहे. गेले प्रभूजवळ. भगवंताला मारुतीरायांनी साष्टांग नमस्कार घातला. तिथे एक जरा वेगळा विचार, वेगळा म्हणण्यापेक्षा थोडासा गमतीचा विचार वाल्मिकी रामायणाने केलाय. चांगला विचार आलाय. मारुतीराय तिथून भगवंताकडे आले आणि भगवंताकडे आल्यानंतर स्वाभाविक भगवान विचारणार की नाही. पहिला प्रश्न काय असणार? सीता भेटली का? सीतेचा शोध लागला का? रामचंद्र प्रभू याच्यापेक्षा वेगळं काय बोलणार? याच्यापेक्षा वेगळं काही बोलणार नाही. पहिल्यांदा गेल्याबरोबर जेव्हा भगवंताला निवेदन करण्याचा प्रसंग आला त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी विचारलं, आनंद वाटला. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, बाबा कसं काय झालं? सुग्रीवानी काही प्रश्न विचारला. सीतेला पाहिलं, कसं बघितलं, कुठे राहते, काय करते? तो रावण तिला त्रास देत नाही ना, तो तिला छळत नाही ना, तू व्यवस्थित सांग. असं सांगितल्यानंतर मग खूप प्रश्न त्याने विचारलेत. रामचंद्र प्रभूंनी खूप काही विचारलंय. असं आहे का, तसं आहे का, तसं असेल तर मला सांग, मी इथूनच बाण सोडून सगळ्यांना ध्वस्त करून टाकेन, हे सगळं तू मला सांग. मारुतीराय म्हणाले, सांगतो. त्या जांबुवंत म्हणाले, सांगतो, सगळंच तुम्हाला सांगतो. साहित्यिक चिकित्सा आहे थोडी.
थोडं गमतीचं बोलणं आहे. शब्दक्रम कसा असतो याचं वर्णन आहे. सीता दृष्टा मया राम, सीतेला मी पाहिलं, सीता मी पाहिली असं म्हणायचं का दृष्टा सीता मया राम असं म्हणायचं? पाहिलं मी सीतेला असं म्हणायचं का सीता मी पाहिली असं म्हणायचं? काय फरक पडतो? सीता दृष्टा मया राम काय, दृष्टा सीता मया राम काय फरक पडतो? पण टीकेमध्ये थोडस वर्णन असं आलंय की सीता असा शब्द पहिला उच्चारला असता तर मारुतीला भगवंताच्या मनामध्ये अनेक विकल्प आले असते. सीता म्हणजे काय, आहे का, गेली का, काय काय पुढं काय, सीतेबद्दल काय, सीता काय? मारुतीराय म्हणाले म्हणून दृष्टा, पाहिलंय, हा मग ठीक आहे, आता पुढे विकल्प यायचं काही कारण नाही. दृष्टा, दृष्टा सीता मया राम, पाहिलं सीतेला. पाहिलं हे पहिल्यांदा महत्वाचं आहे, म्हणजे ती आहे हे रामचंद्र प्रभूंना कळालं. जांबवंताने हे सगळं सांगितलं. भगवंताला फार आनंद झाला. आता मारुतीने इतकं काम आपलं केलंय, त्या मारुतीला काहीतरी आपण दिलं पाहिजे, पण देण्याकरता काहीही आपल्या जवळ नाही. हे सगळं बघितल्यानंतर अध्यात्म रामायणात या संबंधामध्ये थोडा वेगळा विचार आलाय. देण्यासारखं काहीच नाही, काय द्यायचं? रामचंद्र प्रभू उभे राहिले. मारुती समोर हात जोडून, रामचंद्र मालक आहे, स्वामी आहे, सेवकासमोर हात जोडून मारुती राहिला. रामचंद्र प्रभू म्हणतात, मारुती माझं काय तू काम केलंस आणि माझ्या अंतःकरणाला आज काय शांती दिलीस याची कदाचित या जगतामध्ये कुणाला कल्पना येणार नाही, कदाचित तुला पण कल्पना येणार नाही. परंतु तू जे काम माझ्यासाठी केलंयस ते देण्याकरता, त्याचे उतराई होण्याकरता आत्ता माझ्याजवळ तुला देण्याकरता काहीही नाही, काहीच नाही. काय देऊ शकतो? अरे मी अरण्यामध्ये आलोय, राज्य सोडून आलोय. माझं राज्य असतं, मी राज्यावर असतो तर कदाचित माझं राज्य तुझ्यावरून ओवाळून टाकलं असतं तरी ते कमी ठरलं असतं. परंतु आत्ता तुला देण्याकरता माझ्याकडे काही नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले, एकैकस्य उपकारस्य प्राणान् दास्यामि ते कपे शेषाम उपकाराणाम भवान ऋणिनो वयम. मारुती तू जे जी काय उपकार माझ्या करता केलेस त्या प्रत्येक उपकाराकरता मी एक प्राण द्यायचं ठरवलं तर माझ्याजवळ फक्त 5 प्राण आहेत आणि उरलेल्या उपकाराकरता मी आजन्म तुझा ऋणी आहे, एवढंच मी म्हणू शकतो. आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करणं हे जरी आपलं कर्तव्य असलं तरी उपकार करणाऱ्याचं ज्या वेळेला उपकार करणं असतं त्याची परतफेड कधीही होऊ शकत नसते, कधीच नाही. कारण ज्या काळामध्ये तो उपकार केलेला असतो त्या काळामध्ये त्याचं मूल्य असतं. नंतर तसं होणार नाही. बरं, गंमत अशी असते की दुसऱ्यांनी आपल्यावर केलेले उपकार आपण फेडावेत अशी इच्छा अंतःकरणामध्ये ठेवणं म्हणजे ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याच्या अधःपतनाचं चिंतन करणं आहे. मोठी गंमत असते ही उपकाराची. एखाद्या माणसाने मला खायला काहीही नसताना 4 दिवस मी उपाशी आहे म्हणून एका माणसाने काहीतरी खा असं म्हणून माझ्या हातात 10 रुपये ठेवले. नाही हो, भूक लागली, 4 दिवस पोटामध्ये काही नाही, मी गेलो, एखाद्याने 10 रुपये काढून हातावर ठेवले, बाबा काहीतरी खा. आता त्याने 10 रुपयाचे उपकार माझ्यावर केले की नाही? केले. हे उपकार मी फेडले पाहिजेत की नाही? फेडले पाहिजेत. म्हणजे काय केलं पाहिजे? हे त्याचे उपकार मी फेडण्याची अपेक्षा करणं म्हणजे त्याच्याजवळ 10ही रुपये नसावेत अशी अपेक्षा करणं आलं की नाही? अशी अपेक्षा करणं आलं की नाही? म्हणजे त्याच्याजवळ 10 रुपयेही नसावेत आणि त्यावेळेला मी त्याला 10 रुपये द्यावेत तर माझ्या ऋणातून मी मुक्त होईल.
दुसऱ्याने केलेल्या उपकारातून उतराई होण्याचा विचार करणं म्हणजे ज्याने उपकार केलेले आहेत त्याच्यावर विपन्नावस्था यावी अशी भावना करणं. मोठा काही ठिकाणी गोड प्रसंग रंगवलाय. भगवंतावर मारुतीरायाने केलेले उपकार भगवान कधीही फेडू शकत नाही. कसे फेडणार सांगा ना, कसे फेडणार, कोणत्या अर्थाने फेडणार? मारुतीरायाने भगवंताच्या बायकोचा शोध लावला. हा उपकार रामचंद्र प्रभूंना जर फेडायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? लक्षात घ्या, लक्षात घ्या. मारुतीरायाचा उपकार काय? भगवंताच्या बायकोचा शोध लावला. आता हा उपकार फेडायचा असेल तर भगवंताला काय करावं लागेल? मारुतीच्या बायकोचा शोध लावावा लागेल. म्हणजे याचं पहिल्यांदा लग्न करून द्यावं लागेल. एक रावण कुठून तरी निर्माण करावं लागेल. त्याच्यासाठी मारुतीरायाला वनवासात पाठवावं लागेल. मारुतीराय वनवासात गेल्यानंतर त्या रावणाने याची बायको पळवून न्यावी याची व्यवस्था करावी लागेल. ती बायको पळवून नेल्यानंतर मारुती आणि रामराय यांची भेट व्हावी याची व्यवस्था करावी लागेल. आणि मग रामचंद्र प्रभूंनी कुठून तरी जाऊन त्या बायकोचा शोध लावावा लागेल. तेव्हा मारुतीरायाचा उपकार फिटणार. ही पीडा सांगितली कुणी? ते बिचारे ब्रह्मचारी आहेत, एकटेच सुखानं चाललंय, माणसाला बघवत नाही, त्याला कोण काय करणार? एकैकस्य उपकारस्य प्राणान् दास्यामि ते कपे शेषाणाम उपकाराणाम भवान ऋणिनो वयम. मी तुझा आजन्म ऋणी आहे, अखंड तुझ्या ऋणात राहीन. मला तुला देण्याकरता आता काही नाही. मग काय द्यायचं? रामचंद्र प्रभू जागेवरून उठले, मारुतीला जवळ बोलवलं आणि मारुतीरायाला सांगितलं, आत्ता माझ्याकडे तुला देण्याकरता काही नाही, पण आत्ता माझ्या जवळची सर्वात मोठी वस्तू मी तुला देतो आहे आणि ते म्हणजे माझं आलिंगन आहे. असं म्हणून रामचंद्र प्रभूंनी मारुतीरायाला आलिंगन दिलं. माझ्याकडे एवढंच आहे आत्ता तुला देण्याकरता, की ज्या आलिंगनाकरता अरे देवाधिकांच्या भाग्यामध्ये जे नाही, अनेकांच्या भाग्यामध्ये ते नाही. लक्ष्मणाला सुद्धा हे भाग्य रोज नाहीये. ते आलिंगन मी तुला देतो. रामचंद्र प्रभूंनी आलिंगन दिलं. मारुतीरायाचं खूप कौतुक केलं. तू किती मोठा आहेस, किती सामर्थ्य संपन्न आहेत, किती विचक्षण बुद्धीचा आहेस. हे सगळं कौतुक चालू असताना मारुतीरायाने देवाला प्रार्थना केली, देवा फार मोठं संकट आहे, वाचवा. भगवान म्हणाले, काय वाचवा? संकट कशाचं? मी कौतुक करतोय. मारुतीराय म्हणाले, तेच तर मोठं कौतुक, मोठं संकट आहे. तुम्ही तुमच्या मुखानं माझं कौतुक करता, या कौतुकानं माझ्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला तर देवा वाचवा, कौतुक करू नका. तुकोबारायांनी याच अर्थाने म्हटलंय, न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. कारण कुणाची तरी स्तुती करणं म्हणजे त्याच्या आयुष्याचं वाटोळं करणं. स्तौन या नरा केला आयुष्याचा मातेरा, तुकोबाराय बोलता. माणसाची स्तुती करणं म्हणजे त्याच्या आयुष्याचं मातेर करणं आहे. स्तुतीनच बहुतेक लोक बिघडतात. निंदा केलेली एक वेळ परवडते, पण स्तुती केलेली परवडत नाही. स्तुतीनं माणसं उन्मत्त होतात. एका अर्थानं मारुतीरायांनी नम्रताच प्रकट केली. देवानी जवळ घेतलं, स्तुती केली. मारुतीराय म्हणाले, देवा स्तुती नको. अरे स्तुती नको म्हणजे स्तुती करण्यासारखं काम तू केलंयस म्हणून तुझी स्तुती करतोय मी. मारुतीराय देवाच्या चरणाजवळ बसले. केवढा पराक्रम गाजवून आलेत. देवाच्या अंतःकरणाला शांती दिली. देवाचं मनोगत ओळखून जे जे करायचं ते मारुतीरायांनी केलंय. आणि जेव्हा रामचंद्र प्रभू मारुतीरायाची स्तुती करतात तेव्हा मारुतीराय देवाच्या चरणाजवळ बसले. हात जोडून मारुतीरायाने देवाला इतकंच सांगितलं, देवा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पाईक पण. मारुतीरायाने देवाला सांगितलं, देवा मी तुमचा पाईक आहे, तुमच्या कृपेने हे सगळं सिद्धीला गेलंय, माझं याच्यामध्ये काही कर्तृत्व नाही.
तुमच्या कृपेचा आशीर्वाद किंवा तुमचा आशीर्वाद, तुमची कृपा जर माझ्या मागे नसती, तुमच्या कृपेचा वरदहस्त जर माझ्या डोक्यावर नसता, तर याच्यापैकी मी काहीही करू शकलो नसतो. अहो, लंका जाळणं काय, तुमची कृपा नसती तर गवताचं पात सुद्धा मी जाळू शकलो नसतो. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. तुमच्या कृपेचं पोसणे. मारुतीरायांचं दास्यत्व हा एक विलक्षण भाग आहे रामायणातला. मारुतीराय परत आले, देवाला सगळं सांगितलं, आणि तिकडं मात्र लंकेतलं वातावरण थोडंसं बदलूनच गेलं. रावण दुराचार्य हे लोकांना माहिती होतं, पण त्याच्या विरुद्ध बोलण्याची प्राज्ञा नव्हती. लंका दहनामुळे आता उघड उघड त्याच्या विरोधात बोलण्याचे प्रसंग लंकेमध्ये निर्माण व्हायला लागले. ज्या लंकेपर्यंत आतापर्यंत कोणी पोचलं नाही, लंका अजेय आहे, अशा आतापर्यंतचा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये दुराभिमान होता. मारुतीरायांनी त्याला धक्का दिला. असं समजू नका, कुणीतरी पोचू शकतं आणि तुमच्या लंकेची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. असं झालं की आपोआप अंतरंगातलं वातावरण बदलून जातं. लोकांना आता ही लंका सुरक्षित नाही हे कळलं की याचा अर्थ आपला राजाच बरोबर नाही असं वाटायला लागलं. एक वानर येतो ना आपल्या नगरीची जाळपोळ करून जातो, कोणी त्याला काही करू शकत नाही, आपण त्याला थांबवू शकत नाही, मारू शकत नाही, विरोध करू शकत नाही, काय आपल्या देशाची सुरक्षितता, असा विचार सगळ्यांकडे आला. मग या सगळ्या गोष्टींवर उतारा ज्याच्याकडे, तोडगा ज्याच्याकडे, त्याच्याकडे लोकांचा कल होतो. म्हणून बिभीषणाकडे लोकमानसाचा कल वळायला लागला, कारण बिभीषणाकडे याचं उत्तर होतं. हे सगळं करण्यापेक्षा सोपा उपाय एकच आहे, सीतेला घ्यायचं, रामाला नेऊन द्यायचं, विषय संपला. बिभीषणाकडे याचा तोडगा होता. बिभीषणाने रावणाला ते सांगितलंही होतं, परंतु रावणाने ते ऐकलं नाही. जेव्हा त्या युद्धामध्ये कुंभकर्णाला जाग केलं, त्यावेळेला कुंभकर्णाने रावणालाच दोष दिला. कशाला नाही ते उद्योग तुला सुचतात रे, कशाला हे सगळं केलं. ते युद्ध सुरू झालं, कुंभकर्णाला शेवटी उठवावं लागलं. कुंभकर्ण उठला, ते मोठं वर्णन आहे, नाथ महाराजांनी तर फार विस्तार केलाय त्याचा. त्याला जाग केल्यानंतर त्याने विचारलं कशा करता उठवलंय, म्हणे युद्ध चालू आहे. तोपर्यंत त्याला खबरच नव्हती काय चाललंय इकडे. युद्ध चाललंय, कुणाबरोबर, म्हणे रामाबरोबर. कोण राम? अयोध्येचा राजा. इथं कशाला आला? त्यांनी सांगितलं त्याची बायको इथं पळवून आणली. कुणी आणली? रावणाने आणली. तो सभेमध्ये गेला आणि रावणाला म्हणाले एवढ्या बायका असताना एक काय कमी पडली रे तुला, कशा करता हे सगळं करून बसलास, गरज काय होती याची? बरं आणलीस ती आणलीस, पौरुषाने आणली नाहीस, चोरून आणलीस, पळवून आणलीस, लाज कशी वाटली नाही? आता हे सगळं युद्ध तुझ्यामुळे आमच्या माथी मारलं गेलं. त्याने दोष दिलाय तो रावणाला दिलाय, कुंभकर्णाला. त्यावेळेला कुंभकर्णाने रावणाला हेही सांगितलं की एवढंच जर होतं तर युद्ध तरी कशाला करायचं, तू मायावी आहेस, रामाचं रूप घ्यायचं, सीतेसमोर जायचं, राम आला म्हणून सीता तुला स्पर्श करेल, सीतेचं पातिव्रत्य संपेल, युद्धाचं काय काम आहे? त्यावेळेला रावण जे बोलला, वाल्मिकी रामायणात हा प्रसंग नाही आहे, पण रावणाने सांगितलं बाबा तुला काय वाटतं की हा प्रयोग मी केला नसेल, केला, मग बिघडलं काय? रावणाने सांगितलं मी रामाच्या वेशातही सीतेकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण ज्या ज्या वेळेला मी रामाचा वेश घेतलाय त्या त्या वेळेला काम माझ्या अंतःकरणात राहिलाच नाही, तर सीतेकडे जाण्याचं काय कारण आहे? रामाचं रूप घेतलं तर काम राहत नाही अशी माझी अवस्था झाली, मग मी काय म्हणून सीतेला स्पर्श करायला जाऊ? अभिलाषाच राहत नाही रामाचं रूप घेतलं तर. एकाने तुकाराम महाराजांची भूमिका केली तर आयुष्यभर त्यांना सत्ववृत्तीनं राहावं लागल्याचं आपल्या इतिहासामध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. विष्णुपंत पागनीसांनी तुकाराम नावाचा सिनेमा केला, त्याच्यात तुकाराम महाराजांची भूमिका केली. त्याच्यानंतर त्याने
आपल्या आहारामध्ये बदल केला, आपल्या विहारामध्ये बदल केला, आपल्या वर्तनामध्ये बदल केला, फक्त आणि फक्त भगवत चिंतन ते करत राहिले. तुकोबारायांची नुसती भूमिका सिनेमामध्ये केली तर इतकं परिवर्तन होतं. प्रत्यक्षात रामाचं रूप घेतलं असेल, रावणाला काय वाटलं असेल? फक्त त्याचं दुर्दैव असं आडवं आलं की घेतलेलं रूप त्याला पुन्हा टाकावं वाटलं, याच्यात त्याचं दुर्दैव आहे. मला सांगायचं इतकंच होतं की कुंभकर्णाने सुद्धा याचे दोष रावणाला दिले. शेवटी आता उपाय नाही. कुंभकर्णाने त्या बिभीषणाने रावणाला उपदेश केला, रावणाने ऐकलं नाही. इथं असं म्हटलंय, बिभीषणाचा खूप अपमान भर सभेमध्ये केला. तू उद्धट आहेस, मूर्ख आहेस, तुला कळत नाही, तुझी बुद्धी जागेवर नाही, असं काही 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 बोलून त्याला अपमानित केलं. तुलसीदासजींनी मात्र एके ठिकाणी बिभीषणाला लाथ मारल्याचं वर्णन केलंय. काही मानसात नाही, कवितावलीत आहे. लाथ मारून हाकलून, पण लाथ मारल्याचं वर्णन हे रामायण करत नाही, वाल्मिकी रामायण करत नाही. अपमानित केलं, त्याला तिथून हाकलून दिलं. तू जर इथं राहिलास आणि अशा पद्धतीनं आमचा बुद्धिभेद करत राहिलास तर मीच तुला मारून टाकीन असं म्हटलं. आत्मानम सततम रक्षेत या नियमाप्रमाणे बिभीषणाने ठरवलं, ठीक आहे, मग आपल्याला जर इथं मरावं लागत असेल तर आपला प्राण आपण वाचवला पाहिजे. आत्मानम सर्वथा रक्ष पुरीम चेमाम सरक्षसाम स्वस्तितेस्तु गमिष्यामी सुखी भव मया विना. माझ्याशिवाय तुम्ही सुखी व्हा, मी इथून निघालो, पण रक्षात ठेवा, आपल्या जीविताचं रक्षण करा, असा इशारा देऊन बिभीषण तिथून बाहेर पडले. आपले काही मताला अनुकूल असणारे लोक बरोबर घेतले आणि सरळ आकाश मार्गाने वानर सेनेमध्ये आले. तोपर्यंत इकडं रामचंद्र प्रभूंनी सुग्रीवांनी सगळी वानर सेना गोळा केली आणि ते चालत 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 प्रवास करत शेवटी सागराच्या किनाऱ्यापर्यंत, या क्षेत्रापर्यंत आले. बिभीषण इथं आला. बिभीषणाला येताना लक्ष्मणाने पाहिलं आणि लक्ष्मणाने आज जाऊन बातमी दिली. इथं डेरे पडले सगळ्यांचे, सगळं झालं. बिभीषणाने बातमी दिली, बाबा येतोय बिभीषण, काय करायचंय? सुग्रीवांनी सांगितलं त्याला परत पाठवून द्या. कुणी म्हणालं त्याला बांधून टाका, तो हेर म्हणून आला असेल, शेवटी तो रावणाचा भाऊ आहे, काही केलं तरी शत्रू पक्षातला आहे, कोणत्या भावनेनं आलाय कोणाला माहिती, नको. कोणी म्हणालं त्याला आश्रय देऊ नका, कोणी म्हणालं आश्रय द्या पण तुरुंगात टाका. सगळ्यांचं सगळं बोलणं झाल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी मारुतीरायाला विचारलं, मारुती काय करायचं? मारुतीने सांगितलं, नाही येऊ द्या, बोलू त्याच्याशी, त्याचं मनोगत काय आहे हे जाणून घेऊ आणि मग ठरवू. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं ठीक आहे. मारुतीरायाने त्यांना असं सांगितलं, राज्यम प्रार्थयमानस्तु बुद्धिपूर्वम इहागतः एतावत्तु पुरस्कृत्य कर्तव्यस्तस्य संग्रहा. कारण एवढंच होतं, रामचंद्र प्रभूंनी मारुतीरायाला विचारण्याचं कारण एवढंच होतं की या सगळ्या सेनेमध्ये बिभीषणाला भेटलेले एकमेव मारुतीराय होते. कुणालाच बिभीषण माहिती नव्हता. त्याचा आचार काय, त्याचा विचार काय, त्याचं मनोगत काय, हे कुणालाच माहिती नव्हतं. त्यामुळे मारुतीरायाने सांगितलं, मी त्याला भेटलोय, त्याचा स्वभाव मला माहिती आहे, तो असा विचित्र नाहीये, काहीतरी विपरीत करणार नाही, अन्यायाचं करणार नाही, त्याला येऊ देत. रावणासारखा तो मायावी नाहीये. आणि दुसरी गोष्ट मारुतीराय जे बोलले ती महत्वाची आहे. ते म्हणाले, त्याचा विश्वास जर आपल्याला आत्ता संपादन करून जर आपल्याला तिकडचं काही कळवून घ्यायचं असेल, त्याचा विश्वास जर आपल्याला संपादन करायचा असेल तर पहिलं एक केलं पाहिजे, आपण त्याच्यावर विश्वास दाखवला पाहिजे, येऊ देत. भगवंताला बरं वाटलं.
भगवान म्हणाले, मारुती मी तुला विचारलं, पण तुझं उत्तर येण्यापूर्वी माझ्याही डोक्यात हेच आलं. भगवंताचा मारुतीरायाचा विचार एकच आहे. शेवटी काही झालं तरी तो मला शरण आलाय ना. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीतीचे याचते अभयम सर्व भूतेभ्यो ददाम्यतद व्रतम मम, असं मी या अवताराच्या सुरुवातीला बोललोय. सकृत एव प्रपन्नाय, जो कोणी चांगल्या भावनेनं मला शरण येतो, तव अस्मी, मी तुझा आहे अशी माझ्याकडे याचना करतो. देवा मी तुमचा आहे, तुम्हाला काय करायचंय ते माझ्या बाबतीत करा. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे. मतिमंद सर्व ज्ञाने, बहुदीन उणे रंकाऊने. नाटाच्या अभंगात तुकोबाराय बोलतात, मी दीन आहे, रंक आहे, मी तुला शरण आलो, माझं जे काही करायचंय ते कर, आता इथून मी तुझा झालो. तव अस्मी इतीचे याचते, असं जर कोणी माझ्याकडे येऊन म्हणेल तर रामचंद्र प्रभू बोलतात, अभयम सर्व भूतेभ्यो ददामी एतत व्रतम मम, एतत मम व्रत. हे माझं व्रत आहे या अवतारातलं, की जो कोणी मला या भावनेनं शरण येईल त्याला मी अभय देतो, माझ्या चरणाजवळ स्थान देतो. मी शब्द दिलाय सगळ्या जगाला, या अवतारात विभीषण मला शरण आलाय ना, मी त्याला इथं स्थान देतो. विभीषणाची शरणागती हा रामायणातला एक फार महत्वाचा विषय आहे, महत्वाचा टप्पा आहे. विभीषणाची शरणागती, या निमित्तानं शरणागतीचा जो विचार विभीषणाने केला आणि रामचंद्र प्रभूंनी केला, त्याच्यामध्ये लक्ष्मणाला रामचंद्र प्रभूंनी एक दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यातली एक गोष्ट पक्ष्यांची गोष्ट आहे. त्या गोष्टीतून रामचंद्र प्रभूंनी त्याला सांगितलं, बाबा तो शरण आला असेल तर शरणागताला आपण आश्रय दिला पाहिजे, आपण आश्रय दिला पाहिजे. मग त्या कपोताची एक कथा रामचंद्र प्रभूंनी शरणागतांकरता सांगितली आहे. मोठी कथा आहे, पण आता आपल्याकडे वेळ नाही, सगळंच बघता येणार नाही. काय करायचं, येऊ देत त्याला. बरं झालं निदान तिकडचं आपल्याला काहीतरी कळेल. रावणावर विजय मिळवल्यानंतर आपल्याला लंकेवर कुणाला तरी बसवलं पाहिजे, कारण लंका आपण जिंकली म्हणजे आपलं उत्तरदायित्व आहे की लंकेची व्यवस्था लावली पाहिजे. जिंकली तिथून निघून आलं असं होणार नाही. आपण जिंकली म्हणजे ती आपली झाली, आपली झाली म्हणजे आपल्याला त्याची व्यवस्था लावणं जबाबदारी आली, आपलं उत्तरदायित्व आलं. तिथं कुणाला तरी आपल्याला बसवावं लागणार नाही. आपल्यापैकी इतक्या दूर कोणी राज्याकरता जाणार नाही. पूर्वी लोक निवडणुकी करता राज्य बदलत नव्हते. इथून नाही तिकीट मिळालं तिथून, तिथून नाही मिळालं त्या राज्यातून, असं होत नव्हतं. एवढ्या लांब आपल्यापैकी कोण जाणार राज्य करण्याकरता, नको. त्याच्यापेक्षा तिथलाच कोणीतरी आपल्याला पाहिजे होता. हा सज्जन आहे, मला शरण आलेला आहे, याच्या अंतःकरणात भगवत भक्ती आहे, याला आपण लंकेचं राज्य देऊ ना, येऊ देत त्याला. सुग्रीवांनी सांगितलं, देवा शरण येऊन जर त्यांनी काही वेडवाकडं केलं तर. रामचंद्र प्रभू म्हणाले, शरण येणे याचा अर्थ असा होतच नाही. शरण आला म्हणजे तो माझा झाला, आता माझी सत्ता त्याच्यावर चालते. जेव्हा पुढे त्या विभीषणाला याच रामेश्वरामध्ये लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला, सगळं राज्य रामराय तिकडे गेले, अयोध्येचं राज्य सुरू झालं त्यांचं. आणि एका महाशिवरात्रीला विभीषणाला असं वाटलं की आपण इथं येऊन रामेश्वराला अभिषेक करावं, रामरायाच्या हातून स्थापित झालेलं लिंग आहे, म्हणून विभीषण इथं आले. त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजता अतिशय सुंदर अशी रामेश्वराची पूजा केली. आणि ती पूजा, आता विभीषण लंकेचा राजा येताना त्यांनी खूप द्रव्य आणलं होतं, खूप सुंदर पूजा त्यांनी महादेवाची केली. आणि भगवंताची पूजा करून तिथून बाहेर पडताना जो बेल त्यांनी भगवंताच्या पिंडीवर वाहिला होता, त्या बेलाला बघून, त्या हिरव्या रंगाला बघून एक गाय तिकडं निघाली. ज्ञानोबारांनी म्हटलंय, हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा बघितला की पशु भांबावतो, गायच आहे ती तिकडं निघाली. आता विभीषणाने बाहेर येताना पाहिलं की ही गाय आत चाललेली आहे. या गायीला गाय आज जाईल, आपली पूजा उद्ध्वस्त करील, इतकी सुंदर छान पूजा झाली आपली, ती सगळी ती उधळून टाकेल.
म्हणून गायीला हाकलून देण्याकरता बिभीषण तिथे खाली वाकला. एक गवताची वाळलेली काडी, दुर्वा वगैरे नेताना एखादी काडी पडली असेल गवताची, ती काडी त्यांनी उचलली. एक गवताची काडी ती उचलली आणि गायीला मारण्याकरता, जसं आपण एखाद्या गायीला हाकलण्याकरता म्हणून खाली काहीतरी उचलल्याचं नाटक करून तिला फेकल्याचं आविर्भाव करतो, तसं उचलण्याकरता म्हणून एक गवताची काडी उचलली, गायीला फेकून मारली. दैवयोग असा की ती गवताची काडी लागून गाय मेली. आता गवताची काडी लागून गाय मरते का? मरत नाही. मग असं झालं कसं? काही नाही, बोला फुलाला गाठ पडते तसं, कावळा बसायला फांदी तुटायला गाठ पडते तसं झालं. गायीचं प्रारब्ध त्याच वेळेला संपलं. त्याच वेळेला बिभीषणाने काडी मारली, गाय मेली. गाय मेल्यानंतर तिथले लोक, इथले सगळे मंदिराच्या अवतीभोवतीचे लोक जमा झाले. रामाचं राज्य आहे, गोहत्या घडली, त्याला प्राणदंड दिला जाईल आमच्या कायद्यानुसार, म्हणून बिभीषणाला बांधून टाकलं. प्राणदंड देण्यासाठी काही कोणी भाला टोचवतं, कोणी तलवार मारतं. बिभीषणाला काही फरक पडला नाही, शस्त्र त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही. तो रामचिंतन करायला लागला आणि रामाच्या नामाच्या चिंतनानं रामचंद्र प्रभू इथं प्रकट झाले. त्यांनी बांधलेल्या बिभीषणाला बघून जवळ आल्याबरोबर सगळेच जवळ आले. रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेतलं. रामचंद्र प्रभूंनी विचारलं, याला का बांधलंय? म्हणे यांनी गोहत्या केली. तर रामचंद्र प्रभू तिथं जे बोललेत, तेव्हा शरण जर तो आपल्याला आला असेल तर आपलं कर्तव्य काय असतं हेच रामचंद्र प्रभूंनी तिथं बोलून दाखवलंय. रामचंद्र प्रभूंनी बिभीषणाला सोडायला लावलं. त्याला सांगितलं याला शिक्षा करू नका. लोकांनी सांगितलं पण गुन्हा घडलाय, शिक्षा करू नका असं का? तर रामचंद्र प्रभू म्हणाले, त्यालाच शिक्षा करायची असेल, गुन्हा घडलाय म्हणून करायची असेल तर त्याला करू नका, मला करा. तो माझा भक्त आहे. लोकांनी विचारलं, अरे गुन्हा त्यांनी करायचा आणि तुम्ही शिक्षा भोगायची असं का? त्यावेळेला हे सगळं रामचंद्र प्रभूंनी बोलून दाखवलं. वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम राज्यम आयुः मया दत्तम तथैव स भविष्यती. अरे त्याला दिलेलं राज्य आणि त्याला दिलेलं आयुष्य मी दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्या आयुष्यामध्ये तो जे करेल त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याचं राज्य चालू असताना तो जे करेल त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. असं कसं? देवानी त्याला उदाहरण देऊन सांगितलं, भृत्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंडयिष्यते. रामचंद्र प्रभू बोलले, अरे एखाद्या नोकराकडून जर काही गुन्हा झाला तर त्याच्या मालकाला दंड भरावा लागतो, तसं जर बिभीषणाकडून काही गुन्हा झाला तर मला शिक्षा करा. शरणागतीचा अर्थ काय आहे हे रामचंद्र प्रभूंनी तिथं बोलून दाखवला. रामचंद्र प्रभू म्हणतात, सुग्रीवा, शरण येणं याचा अर्थ त्याने माझ्या पाया पडणं असा अर्थ होत नाही. शरण या शब्दाचा कोशातला अर्थ आहे आश्रय. श्रीकृष्ण शरणम मम, मी भगवान श्रीकृष्णाचा आश्रय करतो. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, रामदूताच्या चरणाचा आम्ही आश्रय करतो. शरणागतीचा अर्थ आहे आश्रय करणे. तो माझ्या आश्रयाला आला ना, मग आता त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. येऊ देत त्याला, आपण लंकेचं राज्य देऊ. सुग्रीवानी देवाला विचारलं, देवा समजा आता तुम्ही याला अभिषेक करणार, याला राज्य देतो म्हणून वचन देणार, आणि याला राज्य देतो म्हणून वचन दिल्यानंतर समजा उद्या जर रावण तुम्हाला शरण आला तर तुम्ही काय करणार? रावणाचं राज्य काढून घेतलंय, याला दिलंय, आणि रावण उद्या शरण आल्यावर त्याला क्षमा करणार की नाही? करणार. मग त्याचं राज्य त्याला देणार का याला देणार? रामचंद्र प्रभू हसले. रामचंद्र प्रभू म्हणाले, सुग्रीवा, चिंता करण्याचं कारण नाही. मी याला याचं लंकेचं राज्य मी बिभीषणाला दिलंय, मी आत्ता तुझ्या समोर बोललोय. आणि उद्या समजा जर रावण शरण आला तर? रामचंद्र प्रभू म्हणाले, उद्या जर खरंच रावण शरण आला तर मी त्याला बरोबर घेऊन जाईन, भरताला समजवीन आणि अयोध्येचं राज्य रावणाला देईन. याला जर हे दिलंय तर अयोध्या माझी आहे ना, माझी अयोध्या रावणाला देऊन टाकेन. भरत मी कुठेही राहू, कसेही राहू, मला भरताबद्दल विश्वास आहे. शेवटी माणसाला जगायला लागतच काय म्हणून? राज्यच पाहिजे, राज्यकारभारच केला पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, गरजच नाही. रामचंद्र प्रभूंनी बिभीषणाची शरणागती स्वीकारली. बिभीषणाला शरण येऊ दिलं. बिभीषणाने रामचंद्र प्रभूंची शरणागती स्वीकारली. रावणानं बिभीषणाचा अपमान केला आणि बिभीषण रामचंद्र प्रभूंना शरण आले.
याच्या मागे खूप मोठं तथ्य आहे. लोक म्हणतात विभीषण राज्यापासून सुटला, त्यांनी हे चांगलं केलं नाही, शेवटी काही झालं तरी ते आपलं राज्य आहे, त्यांनी राज्याच्या बाजूने लढायला पाहिजे होतं, असे बरेच आक्षेप विभीषणावर येतात. काही झालं तरी आपल्या राज्यावरचं आक्रमण आहे ना, त्याने रावणाच्या बाजूने लढायला पाहिजे होतं रामाच्या विरुद्ध. अनुकूलता प्रतिकूलता बघून असं दल बदलण्याचं कारण नसतं. शेवटी लंका त्याची आहे. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथं दिसून येतात. विभीषणाने रावणाला समजावलं असतं, रावणाने ते ऐकलं असतं तर सगळ्यांचंच कल्याण होतं. पण जेव्हा आपण सांगूनही कल्याणाची भूमिका लोक स्वीकारत नाहीत, त्यावेळेला त्यांच्या बरोबर आपलं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा आपल्या हिताचा विचार करून आपण तिथून बाजूला होणं हा सगळ्यात चांगला शहाणपणा असतो. त्या विभीषणाने रावणाला समजावताना त्या माल्यवानाने एकदा समजावलंय, सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. समजावलंय, पण रावणाने ऐकलं नाही. इलाज नव्हता. विभीषण आले, शरणागती स्वीकारली, रामचंद्र प्रभूंनी त्यांना जवळ केलं. आता प्रश्न होता, एवढ्या मोठ्या सैन्यासकट आपल्याला लंकेमध्ये कसं जाता येईल? कारण मारुतीराय एकटे होते, जाताना एकटे गेले, येताना एकटे आले, प्रश्न मिटला. पण आता एवढ्या मोठ्या सैन्यासकट जायचं, कसं जायचं? जाण्याकरता काहीतरी विचार केला पाहिजे, काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. सेतुबंधन करायचं ठरलं. पण हे सेतुबंधन करायचं कसं करायचं? कसं करायचं? एवढं मोठं कार्य आहे, काहीतरी करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. रामचंद्र प्रभूंनी विचार केला, आपल्याला हे काम करायचं आहे, परंतु आपण स्वीकारलेल्या कार्यामागे फक्त आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा एवढंच यशाचं निमित्त नसतं. महाराज असं म्हणायचे, त्यांचं वाक्य सांगतो, आमचे आजोबा असं म्हणायचे, आपण घेतलेलं, हातात घेतलेलं एखादं कार्य यशस्वी झालं तर त्याच्या मागे फक्त आपले प्रयत्न असतात असं समजण्याचं कारण नाही. एका पत्रामध्ये त्यांनी हे वाक्य लिहिलंय, आपल्याला जर यश मिळालं असेल तर त्याचा अर्थ त्याच्या मागे भगवंताची, साधू संतांची कृपा, आपल्या वाडवडिलांचे आशीर्वाद आणि आपले प्रयत्न, या तिन्ही गोष्टी मिळून असतात. नुसते प्रयत्न आहेत आणि आशीर्वाद नसतील तर यश मिळत नाही. नुसतेच आशीर्वाद आहेत आणि प्रयत्नच नाहीत तरी यश मिळत नाही. हे दोन्ही लागतं. रामचंद्र प्रभूंनी विचार केला, काहीतरी केलं पाहिजे. बरं, सेतू बांधायचा ठरला तो विनाकारण ठरला नाही. सेतुबंधन हे पहिल्यांदाच सेतुबंधन करायचं ठरलं असं झालं नाही. रामचंद्र प्रभू इथं आले, इथं थांबले, त्यांना असं वाटलं की आपल्याला हा समुद्र रस्ता देईल याची त्यांनी पहिल्यांदा वाट बघितली. सेतुबंधन हा पहिला पर्याय नव्हता तिकडे जाण्याकरता. समुद्र आपल्याला रस्ता देईल याची रामचंद्र प्रभूंनी 3 दिवस वाट बघितली आहे. पण 3 दिवस वाट बघून सुद्धा जेव्हा तो समुद्र वाट देईना, त्यावेळेला रामचंद्र प्रभू रागावले. त्यांनी धनुष्यातून बाण काढला. त्यांनी सांगितलं, जर मला तू रस्ता देणार नसेल तर तुलाच संपवून टाकतो. सगळा समुद्र एका क्षणामध्ये, एका बाणामध्ये वाळवून टाकतो. काय आहे काय त्याच्यामध्ये? रस्ता देत नाही म्हणजे काय? आणि म्हणून याच भीतीनं
पुढच्या कृष्ण अवतारामध्ये याच समुद्राची पत्नी असणारी यमुना तिने पटकन रस्ता दिलाय. कारण मागच्या अवतारात आपल्या नवऱ्याला शिक्षा झाली हे माहिती होतं. फक्त तोच परमात्मा आलाय का नाही हे बघण्याकरता तिने भगवंताच्या पावलाला स्पर्श केलाय. आणि मग ती यमुना दुभंगल्याचं वर्णन आपल्याला नंतर मिळतं. आपल्या नवऱ्याला शिक्षा झाली मागच्या अवतारामध्ये, त्या तोच परमात्मा आता आपल्याकडे आलाय आणि आपण पुन्हा जर रस्ता नाही दिला तर तो पुन्हा शिक्षा करेल. याच्याकरता यमुनेने विचार केला नको, आधी रस्ता दिलेला बरा. म्हणून वसुदेवा बरोबर आलेल्या भगवान श्रीकृष्णाला यमुनेने रस्ता दिला. हे पुढच्या अवतारात झालं. रामचंद्र प्रभूंनी बाण काढला, धनुष्याला जोडला, मारणार एवढ्यात तो समुद्र प्रकट झाला. ही कथा वाल्मिकी रामायणात सापडत नाही. समुद्र प्रकट झाला, आपल्या परिवारासकट आला. रामचंद्र प्रभूंच्या चरणाचं प्रक्षालन त्यांनी केलं. तो रत्नाकर असल्यामुळे काही रत्न त्यांनी बरोबर आणली होती, ती रामचंद्र प्रभूंच्या चरणाला समर्पित केली. रामचंद्र प्रभूंनी बाण जोडला होता, हात जोडून समुद्र शरण आला. शरण आला म्हणल्यानंतर रामचंद्र प्रभूंना काही करता आलं नाही. नंतर तो बाण त्यांनी कुठं चालवला वगैरे नंतरची कथा आहे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं 3 दिवस मी इथं थांबलो तेव्हा तुला भेटावं वाटलं नाही, रस्ता द्यावा वाटला नाही. आणि जेव्हा बाण काढला रागावलो तेव्हा माझ्या समोर येतोस काय? ऐकल्यानंतर समुद्राने सांगितलं असं नाही म्हणे देवा, मला काही कल्पना नव्हती का? सगळी कल्पना मला होती. सगळी कल्पना होती. मग का नाही आला समोर? का नाही रस्ता दिला मला? मला भेटायला सुद्धा तुला यावं वाटलं नाही. त्यावेळेला समुद्र जे बोलला ते फार गमतीच आहे. समुद्राने रामचंद्र प्रभूंना सांगितलं भेटायची इच्छा नव्हती असं नाही देवा, पण तुम्हाला भेटायची लाज वाटली मला, तुमचं तोंड बघण्याची इच्छा नव्हती माझी. समुद्राने रामचंद्र प्रभूंना सांगितलं. असं बोलण्याची समुद्राला काय प्राज्ञा, काय अधिकार आहे? कारण हा जो सगर आहे, हा जो समुद्र आहे, हा रामचंद्र प्रभूंच्याच कुळातला आहे, रामचंद्र प्रभूंच्या आधी झालेला आहे. त्यामुळे त्याला तो अधिकार आहे. आधी झालेला असल्यामुळे रामचंद्र प्रभूंचा तो पूर्वज होतो आणि पूर्वजांना बोलण्याचा अधिकार असतो. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला, आपल्या घरातल्या कोणत्याही मोठ्या माणसाला आपला कान धरण्याचा अधिकार आहे. कोणीही नाकारू शकणार नाही, कोणीही हे टाळू शकणार नाही. कान धरायचा अधिकार आहे, रागावण्याचा अधिकार आहे, त्यांनी रागवलं पाहिजे. समुद्राने सांगितलं तुमचं तोंड बघायची लाज वाटली, माझ्याकडे आलात पण तुमचं स्वागत करण्याची सुद्धा इच्छा मला झाली नाही. मी तुमचा पूर्वज आहे, मला काही तुमचं बंधन आहे, तुमचा काही विरोध आहे काय? अरे तुमच्या कामामध्ये मी मदत केली पाहिजे, बरोबरच आहे. माझ्या कुळातली एक स्नुषा माझ्या पलीकडे राहते म्हणल्यानंतर तिला सोडवण्याकरता मी प्रयत्न केला पाहिजे, बरोबर आहे, माझं कर्तव्य आहे ते. कारण सीता माझ्याच कुळाची सून आहे. पण मला तुमचं तोंड बघायची इच्छा नव्हती. रामचंद्र प्रभू म्हणाले असा काय गुन्हा मी केलाय, काय अधर्मानं वागलो म्हणजे म्हणून माझं तोंड बघण्याची तुम्हाला इच्छा नाही? अरे आतापर्यंत माझ्या स्मरणानुसार तर मी धर्म मार्गाने वागत आलोय. थोडेसे शांत झाले. काय गुन्हा झाला माझ्याकडून, काय चूक झाली? समुद्राने त्यांना सांगितलं एकट्याची चूक नाही, तुमच्या दोघांची चूक आहे. तुमचं तोंड मला बघावं वाटलं नाही, याचं कारण सांगतो. आणि काय कारण? समुद्राने सांगितलं कारण एवढंच आहे, मी तुमच्याच कुळातला पूर्वज आहे, या रघुवंशाचा मलाही आनंद आहे, याचा अभिमान मलाही आहे. पण माझ्या कुळातले 2 पुरुष एकत्रित असताना माझ्या घरातल्या एका सुनेला आणि स्त्रीला वाचवू शकले नाहीत, काय तुमचा पुरुषार्थ मानायचा रे? दोघे मिळून असताना एका स्त्रीला वाचवू शकत नाही तुम्ही आपल्या घरातल्या, आणि तुम्हाला याची लाजही वाटत नाही? दोघेही होतात ना. एक रावण येतो, सीतेला पळवून घेऊन जातो आणि तुम्ही ते हरणाच्या मागे लागलेले गेलात ते गेलात, दोघेही गेलात, त्याला फसलात, रघुकुलामध्ये जन्माला आलात, सामर्थ्य संपन्न कुलामध्ये जन्माला आलात, आणि घरातल्या स्त्रीचं रक्षण करण्याचं कर्तृत्व तुम्हाला गाजवता येत नसेल तर काय म्हणून तुमचं तोंड बघायचं मी? हा प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही. समुद्राने सांगितलं, रामचंद्र प्रभूंनी सांगितलं बरोबर आहे, आमच्याकडून ती चूक झाली म्हणून तर एवढं भोगतोय ना.
मग आता काय? समुद्राने सांगितलं, मी तुम्हाला असा तरी एकदम रस्ता देणार नाही, मग याच्यावरून पलीकडे जाण्याचा उपाय तुम्हाला सांगतो. म्हणून समुद्राने सेतुबंधनाचा उपाय सुचवलाय. सेतुबंधन हे रामाने ठरवलेला उपाय नाही आहे, हा समुद्राने सुचवलेला उपाय. तुम्ही सेतुबंधन करा, मी तुम्हाला मदत करीन, बुडू देणार नाही दगड, त्याच्या खाली तुम्ही लाकडं कशी लावायची वगैरेचा विचार सेतुबंधना करता समुद्राने त्याची सगळी रीती सांगितली. कसे दगड ठेवायचे, खाली लाकूड कसं बांधायचं, ते कसं तरंगेल, सगळा विचार त्याने बोलून दाखवला. रामचंद्र प्रभूंनी त्याला होकार दिला आणि मग सेतुबंधनाचं कार्य सुरू झालं.